क्वेश्चन नंबर 16 बघा. सुंदरबन डेल्टा बाबत पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. आता सुंदरबन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या रिव्हर सिस्टम ज्या आहेत यांच्या मेघना वगैरे यांच्यापासून जो आपण म्हणतो की पश्चिम बंगाल आणि बांगलादेश याच्यामध्ये जो त्रिभुज प्रदेश झालेला आहे तो सुंदरबनचा डेल्टा आपण असं त्याला म्हणतो. हा जगातील सर्वात मोठा डेल्टा आहे आणि त्याचा आकार हा त्रिभुजाकार आहे. तर हेही करेक्ट आहे. ठीक आहे, तर ही दोन्ही विधानं जे आहेत ते करेक्ट आहेत. त्यांनी काय विचारले तर योग्य विधानाची निवड करा. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 17 बघा. पुढीलपैकी कोणत्या स्तरामध्ये जसजसे वर जाऊ तसतसे तापमानामध्ये कोणतीही घट होणे बंद होते. आता सरळ सरळ आहे की आपल्याला माहिती आहे की लॅप्स रेट आपल्याला माहिती आहे की जसजसं आपण वर जाऊत तसतसं काय होतं तर टेम्परेचर कमी व्हायला लागतं. समजा आपण टेम्परेचर आणि एक पर्टिक्युलर टाईम येतो की तो टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं आणि पुन्हा ते वाढायला लागतं. त्यांनी हे विचारलं की टेम्परेचर वाढणं कुठं बंद होतं, जेव्हा हे लॅप्स रेट जो आहे तो कमी होणं कुठं बंद होतं. ठीक आहे, तर हे कुठं बंद होतं तो होतो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये होतं. ठीक आहे, हे कुठं होतं स्ट्रॅटोस्फिअर. आता मोस्ट ऑफ दी बघा की हे 16पासूनचे जे 35पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत ते जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे आहेत. आणि जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंटसाठी जो बेस ठेवलेला आहे तो बेस शालेय पुस्तकं आणि NCERTच. म्हणजे मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला शालेय पुस्तकं आणि NCERTमध्ये सापडतील. आता ही जी क्वेश्चन आहे हा NCERTमधून क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणत्या स्तरामध्ये जसं आपण वर जाऊ तसं तापमानामध्ये कोणतीही घट होणे बंद होते तो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. 17चं उत्तर आहे 2. पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. चंद्राचं परिवलन आणि परिभ्रमण कालावधी एकसमान असल्याने पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते. तर हे करेक्ट आहे. ठीक आहे, आपण जर चंद्राला पाहिलं तर चंद्राची ऑलवेज आपल्याला एकच बाजू दिसते. त्याचं कारण काय आहे तर चंद्राचं परिवलन रिव्होल्यूशन आहे आणि जे रोटेशन आहे त्याचा कालावधी सेम आहे. तो किती आहे 27 डेज. ठीक आहे, चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 1.3 सेकंद लागतात, तर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 498 सेकंद लागतात. ही दोन्ही जी गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या करेक्ट आहेत. त्यामुळे 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक. क्वेश्चन नंबर 19 बघा. आता 19मध्ये जोड्या लावा आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इकडे काही नावं दिलेत आणि त्याच्या संबंधाच्या काही टर्म्स दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की सेम प्रेशरच्या लाईन जर जोडल्या तर त्याला आपण काय म्हणतो हे आयसोबार आहे. तसंच सूर्य सनशाईन आहे, सेम टेम्परेचरच्या लाईन्स आहेत त्याला आपण आयसोथर्म्स म्हणतो किंवा आयसोहेल्स म्हणतो. त्यानंतर सेम पावसाची लाईन जोडल्या त्याला काय म्हणतो, सेम क्लाउडच्या लाईन्स आहेत किंवा सेम स्नोफॉल पडलेल्या जे लाईन जोडले जातात त्याला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे. आता सनशाईन आहे तर सनशाईन जे आहे तर त्याला काय म्हणतो तर आयसो हेल असं आपण म्हणतो. जर सेम पावसाची लाईन आहे त्याला आपण काय म्हणतो आयसो हाईट म्हणतो. ठीक आहे, सेम जर पावसाचं असेल तर त्याला आपण आयसो हाईट म्हणतो. सेम ढगाचं जे असेल तर आयसो निफ म्हणतो. ठीक आहे, आयसो नेफ. ढगाचं आपण काय म्हणतो आयसो नेफ आणि बर्फाचं जे आहे त्याला आपण काय म्हणतो तो आयसो निफ म्हणतो. ठीक आहे, तर 19चं उत्तर काय यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. हे जर जोडायला लावलं तर सेम. ठीक. क्वेश्चन नंबर 20 जो आहे तो मॅप रिडिंग बेस आहे. बघा, आपण मॅप कंटिन्यू वाचतो. आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि इक्वेटर हे कंटिन्यू बघत राहतो. आता याच्या आधी आपण जो क्वेश्चन बघितला टेस्टमध्ये तो कुठल्या देशातून होता, कुठल्या देशातून इक्वेटर जातं असा क्वेश्चन होता. पण हा क्वेश्चन जो आहे तुम्ही महानदी वाहत असताना कर्कवृत्ताला ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला 2दा छेदत वाहते. तर हे करेक्ट आहे. भारतामध्ये गुजरातमध्ये आपण बघतो की ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला महानदी 2 वेळा कट करते वाहताना. करेक्ट आहे. काँगो नदी विषुववृत्ताला विषुववृत्ताला इक्वेटरला 2 वेळा छेदत वाहते. आता काँगो आणि झैरी. ठीक आहे, ही जी नद्या आहेत ह्या दोन्ही नद्या ज्या आहेत ह्या दोन्ही नद्या इक्वेटरला 2 वेळा कट करतात. हे करेक्ट आहे. आणि ही लिम्पोपो नदी जी आहे ही मकर वृत्ताला किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नला 2 वेळा वाहते. हे दोन्ही ज्या आहेत स्टेटमेंट्स ही करेक्ट आहेत. इथे इन्फॉर्मेशन बघा, ही क्वेश्चन डिझाईन करताना तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचाही प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला समजा हे माहीत नसेल तर ही फॅक्ट पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. हे दोन्ही विधानं करेक्ट आहेत. 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 21 बघा. पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानाची निवड करा. फर्स्ट आहे कॅल्शियमयुक्त मृदेला पॅडोकल्स असे म्हणतात. कॅल्शियमनी रिच असलेली जी सॉईल आहे त्याला पॅडोकल्स म्हणतात. हे करेक्ट आहे. ॲल्युमिनियम आणि आयनयुक्त मृदेला पेडल फर्स असे म्हणतात. पेडल फर्स. ठीक आहे, पेडल फेरस. ठीक आहे, तर ही ॲल्युमिनियम आणि आयनयुक्त मृदेला काय म्हणतात तर पेडलकल्स म्हणतात, फर्स म्हणतात. हे करेक्ट आहे. बोरियल वनक्षेत्रामध्ये सापडणाऱ्या मृदेला पॉटझॉल म्हणतात. ठीक आहे, आणि ही तैगा वगैरे प्रदेशात जे आहे की बोरियल वनक्षेत्र जे आहे की तैगा वगैरे रिजनला आणि तिथं जी मृदा आहे त्याला मृदेला पॉटझोल असं आपण म्हणतो. हेही विधान जे आहे ते करेक्ट आहे. हे तिन्ही स्टेटमेंट जे आहेत ते अगेन कुठले आहेत तर हे NCERT. ठीक आहे, तिन्हीही
स्टेटमेंट जे आहेत ती NCERT मधले आहेत. तर 21चं उत्तर काय यायला पाहिजे? हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत वरील सर्व. 22 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. आता पहिलं विधान आहे की एकाच अक्षवृत्तावर जगभर एक समान हवामान आढळतं. आता बघा, जगभर एक समान एकाच अक्षवृत्तावर आपल्याला कुठंही आढळतं असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे काय की जे हवामान आहे, ठीक, कुठल्याही रिजनचं हवामान जे आहे की त्याची लॅटिट्यूडवर, ठीक आहे, त्याच्या लॅटिट्यूडवर त्याचं स्थान कुठं आहे याच्यावर ते डिपेंड आहेच. परत बरेच जे लोकल फॅक्टर्स आहेत, ठीक आहे, की तो समुद्रापासून किती लांब आहे, समुद्राच्या जवळ आहे का, ठीक आहे, त्यानंतर तिथे कुठे ओशनमध्ये कुठला करंट आहे का, कोल्ड करंट आहे का, वॉर्म करंट आहे का, लोकल फॅक्टर्ससुद्धा, किंवा तिथलं स्ट्रक्चर कसं आहे, तिथे पर्वत आहेत का, उंचीवर आहे का, पर्वतरांगा वगैरे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा फॅक्टर पडतो. त्यामुळेच जगात एकाच अक्षवृत्तावर जगभर एक समान आपल्याला हवामान आढळत नाही. लोकल खूप सारे फॅक्टर्स तिथे वर्क करतात, त्याच्यावर हवामान आपल्याला ठरतं. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. अक्षवृत्त रेखावर एकमेकांना 23 डिग्रीमध्ये, ठीक आहे, 23 डिग्रीमध्ये छेदतात. हे काही नाही, हे असंच म्हणजे स्टेटमेंट आहे, असं काही होत नाही. त्यामुळं हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे 22चं उत्तर आहे. दोन्ही विधानं चुकीची आहेत, यापैकी नाही, कारण आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे. 23 बघा, अगेन NCERT सोपा क्वेश्चन आहे. पुढील विधानांचा विचार करा. अधिक पावसाच्या प्रदेशात आढळते. 1. वृक्ष इतके दाट असतात की सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही. वर्षाच्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये या वनातील झाडांची पानगळ होते. वृक्षाच्या विविध प्रजाती इथे आढळतात. 1 आहे उष्णकटिबंधीय पानझडी वने, ट्रॉपिकल डेसिड्युअस फॉरेस्ट. तर नाही, हे तुम्हाला तिथं हे इंडिकेटिव्ह आहे, त्यामुळे हे येणार नाही. तुम्ही याच्यावरून अंदाज लावताल की हे असेल, नाही. पण दाट वनं कुठं असतात, तर ती वर्षावनं असतात किंवा रेन फॉरेस्टमध्ये असतात. ही सगळीची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हे कॅरेक्टरिस्टिक जे आहे, ही कशाची आहे? उष्णकटिबंधीय वर्षावनाची, म्हणजे ट्रॉपिकल रेन फॉरेस्टशी संबंधित या गोष्टी आहेत. त्यामुळं 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता 24मध्ये बघा की जोड्या लावा. अयोग्य पर्याय विचारलेला आहे की डाव्या बाजूला काय दिलं की विंडची नावं दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला जी आहे ती उजव्या बाजूला त्याचे एक्झाम्पल्स दिलेली आहेत. आता याच्यामध्ये बघा की आपल्याला विंड सिस्टम आपली अर्थची कंप्लीट माहिती आहे की अर्थवर प्रेशर बेल्ट्स तयार होत आहेत, जे प्रेशर सेल तयार होतात आणि ते लो प्रेशर हाय प्रेशरचे, आणि हाय प्रेशर टू लो प्रेशर आपल्याला जी विंड आहे ते वाहताना आपल्याला दिसते. आणि ह्या सगळ्या कोरलिस फोर्स असेल, प्रेशर बेल्ट्स असेल, हीटिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होऊन आपल्याला ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन झालेलं आपल्याला अर्थवर दिसतं. तर त्यासंबंधी काही परमनंट आहेत, काही सिजनल आहेत, काही लोकल आहेत. तर याच्या संबंधीचे हे उदाहरणं जी दिलेली आहेत ती उदाहरणं योग्य आहेत की अयोग्य हे आपल्याला निवडायचं आहे. आता समजा हे ट्रेड विंड जे आहेत, आपल्याला माहिती आहे की ट्रेड विंड हे कसे आहेत? परमनंट आहेत. मान्सून विंड्स जे आहेत, जे भारतामध्ये आपण बघतो की पाऊस येतो, की ठीक आहे, मान्सून विंड हे सिजनल आहेत, की सीझननुसार ते चेंज होतात. आपल्याला माहिती आहे की पावसाळा जर असेल तर ते ठीक आहे साऊथ वेस्ट मान्सून येतो, आणि हिवाळ्यामध्ये आपण बघतो की त्याला नॉर्थ ईस्ट विंड येतात, म्हणजे ते नॉर्थ ईस्ट दिशेकडून इकडे व्हायला लागतात. त्यामुळं सीजनल आहे का? तर आहे. लोकल विंड इस्टर्लीज नाही, इस्टर्लीजसुद्धा कशा आहेत? ह्या परमनंट विंड्स आहेत, ठीक आहे. आणि हे वेस्टर्लीज हे सुद्धा कशा आहे? परमनंट आहे. त्यामुळे अयोग्य काय? तर इस्टर्लीज हे काय लोकल विंड नाही आहेत, ठीक आहे. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे? अयोग्य म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1. फक्त सी जे आहे ते अयोग्य आहे. 24चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता 25 बघा. 25 हा फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे, ठीक आहे. भारतासंबंधीचे जे फॅक्ट आहेत तिथं कव्हर करायचा प्रयत्न केला आहे की भारताच्या भूभागाचे क्षेत्रफळ जवळजवळ 32.8 लाख वर्ग किलोमीटर हे करेक्ट आहे, आणि जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.7 आहे. नाही, 2.7 नाही, 2.4 आहे. भूभाग क्षेत्र भारताचे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता भारत 7व्या क्रमांकावर आहे, तर हे करेक्ट आहे. ए विधान जे आहे ते सॉरी, हे 2.7 असल्यामुळे इथे 2.4 आहे, तर ए विधान जे आहे, बाकी सर्व इन्फॉर्मेशन करेक्ट आहे, पण स्टेटमेंट रॉंग आहे. भारत उत्तर गोलार्धात असून करेक्ट आहे. मुख्य भूभाग हा 8 डिग्री 4 मिनिटं उत्तरपासून ते 37 डिग्री 6 मिनिटं उत्तर अक्षांश आणि 68 डिग्री 7 मिनिटं पासून 97 डिग्री 25 मिनिटापर्यंत स्थित आहे. तर हे जे विधान आहे हे विधान करेक्ट आहे. पहिलं विधान रॉंग आहे, दुसरं विधान करेक्ट आहे. त्यामुळे 25चं उत्तर जे आहे आपल्याला अयोग्य विचारले, तर अयोग्य काय आहे? तर केवळ 1 अयोग्य, दुसरं करेक्ट आहे. त्यामुळे 25चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 26 बघा. कन्याकुमारी आणि काश्मीरमधील दिवस रात्र कालावधीमधील फरकाला प्रामुख्याने काय जबाबदार? आता बघा, आपण मगाच जो प्रश्न बघितला
की एखाद्या ठिकाणचं जे हवामान आहे ते हवामान कशावर, पण इथं विचारलं काय दिवस रात्राचा कालावधी आहे. तिथं ऑप्शन जे आहेत ते हवामानासंबंधित, की हवामान कसं व्हेरिएबल होतं. समुद्रसपाटीपासून उंची असेल, अंतर असेल, लॅटिट्यूड एक्सटेंड असेल आणि भूभागाचे स्वरूप असेल. पण इथं त्यांनी दिवस रात्राचा कालावधी विचारला. तर दिवस रात्रीचा कालावधी कशावर डिपेंड आहे, एकाच गोष्टीवर डिपेंड आहे, अक्षांशीय विस्तार जो आहे, लॅटिट्यूडिनल एक्सटेंड आहे, कुठल्या लॅटिट्यूडला ती प्लेस आहे त्याच्यानुसार तिथं दिवसाचा आणि रात्राचा कालावधी आपण म्हणू शकतो. आता बेंगलोर किंवा कन्याकुमारी आहे आणि काश्मीर आहे, त्यांचं लॅटिट्यूडिनल एक्सटेंड जे आहे विषुववृत्तापासून त्याच्यावर की सनलाईट किती वेळ राहणार, ठीक आहे, हे ठरणार आहे. त्याच्यावरच आपल्याला दिवसाचा आणि रात्रीचा कालावधी आपल्याला ठरणार आहे. त्यामुळं 26चं जे उत्तर आहे ते उत्तर आहे केवळ सी, पर्याय क्रमांक 2. 27 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. भारतीय महाद्वीप गोंडवाना भूमीचा भाग होता. सेकंड, भारत ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका क्षेत्र गोंडवाना भूमीचाच भाग होता. आता आपल्याला हे सगळं बेसिक जी थेरी आहे, ठीक आहे, प्लेट टेक्टॉनिक थेरी, तर भारत हा गोंडवाना भूमीचा भाग होता, हे करेक्ट आहे. आणि नुसता भारत एकटाच हा गोंडवाना भूमीचा नव्हता. आता हे पण बघा, हे भारत गोंडवाना इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे हे दोन्ही विधान एक तर करेक्ट असायला पाहिजे किंवा दोन्ही विधानं हे रॉंग असायला पाहिजे. पण असं सेपरेट काही ऑप्शनच नाही आहे. आपण जर बघितलं तर ए जर करेक्ट असेल तर बीवर आपण रिस्क घेऊ शकतो. ऑस्ट्रेलिया, भारत ऑस्ट्रेलिया प्लेट आपल्याला माहिती आहे, दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका क्षेत्र हे गोंडवाना भूमीचा. जेव्हा आपण कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी बघतो आणि तिथं आपण काही जे एव्हिडन्सेस बघतो, त्या एव्हिडन्सेसमध्ये आपल्याला माहिती आहे ग्लेशियरचा एव्हिडन्स आपण पहिल्या टेस्टमध्ये क्वेश्चनमध्ये दिलं. त्यामुळे अंटार्क्टिका हा सुद्धा गोंडवाना रिजनचाच भाग होता असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे ए आणि बी जे आहे ते विधान करेक्ट आहेत. सेकंड, की कन्व्हेक्शनल करंटमुळे भारत ऑस्ट्रेलिया प्लेट गोंडवाना भूमीपासून वेगळी होऊन उत्तरेकडे गेली. आता याच गोष्टीमुळे प्लेट्स वेगळ्या झाल्या, ठीक आहे, म्हणजे भारत ऑस्ट्रेलियाच नाही, तर सगळ्या ज्या प्लेट्सची मुवमेंट जी आहे ती मुवमेंट कशावर ठरते किंवा कोण करत आहे, ते कन्व्हेक्शनल करंट्स करत आहेत. त्यामुळे हे तिसरंही विधान जे आहे हे एका प्लेटसाठी असो किंवा सगळ्यांसाठी असो, हे विधान जे आहे ते करेक्ट आहे. 1, 2 आणि 3 त्याचं उत्तर काय यायला पाहिजे, 27चं 4. 28 बघा, पुढीलपैकी कोणत्या कारणांमुळे जलसंवर्धन आणि व्यवस्थापन आवश्यक आहे. 1, अतिउपसा, अतिवापर आणि विषम उपलब्धता, करेक्ट आहे. लोकसंख्या वृद्धी, करेक्ट आहे. औद्योगिकरण, करेक्ट आहे. पाण्याच्या गुणवत्तेचा ऱ्हास, करेक्ट आहे. आधुनिकीकरण, करेक्ट आहे. कृषी वापर, पाण्याची टंचाई, शहरीकरण, हे सगळे जे ऑप्शन्स आहेत जनरलाइज क्वेश्चन आहे की व्यवस्थापन करणे का आवश्यक आहे, ते सगळ्या कारणांमुळे आवश्यक आहे, ठीक आहे. पाण्याची गरज याच्यामुळे वाढलेली आहे. क्वेश्चन नंबर 29 बघा, भारतात सापडणाऱ्या कोळशाबाबत योग्य विधानाची निवड करा. फर्स्ट आहे, गोंडवाना प्रकारचा कोळसा प्रामुख्याने उत्तर पूर्व राज्ये मेघालय, आसाम, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या भागात सापडतो. सेकंड आहे, टर्शरी कोळसा प्रामुख्याने दामोदर खोरे, झारिया, राणीगंज आणि बोकारो या भागात सापडतो. हे दोन्ही विधानं जी आहेत हे चुकीचे आहेत आणि हे उलटी देण्यात आले. गोंडवाना प्रकारचा जो कोळसा आहे तो आपल्याला कुठं सापडतो, तर तो प्रामुख्याने दामोदर खोरे, झारिया, राणीगंज आणि बोकारो या भागामध्ये सापडतो. जे छोटा नागपूरचा प्लॅटू आहे, जो उडीसाचा रिजन आहे, छोटा नागपूर असेल, छत्तीसगड असेल, या भागामध्ये आपला जो कोळसा सापडतो तो कोळसा कुठला आहे, गोंडवाना प्रकाराचा. पण नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये जे आहे की जे मेघालय आहे, आसाम आहे, नागालँड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, या राज्यांमध्ये जो सापडणारा कोळसा आहे तो कुठल्या प्रकारचा आहे, टर्शरी प्रकारचा आहे. पण आपल्याला त्यांनी विचारले योग्य विधानांची निवड विचारली. भारतात सापडणाऱ्या कोळशाबाबत योग्य विधानाची निवड करा. ही दोन्ही जी विधानं आहेत ती कशी आहेत, अयोग्य आहेत. त्यामुळं 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30 बघा, नागतिबा कशाला म्हटले जाते. फर्स्ट, हिमालयातील पर्वतरांगा. सेकंड, हिमालयातील नदीचे खोरे. उत्तर पूर्व भागातील पारंपरिक वाद्य. सातपुडा विंध्य रांगामधील आदिवासींचा पारंपरिक सण. ही जे आहे ही हिमालयातील पर्वतरांग आहे. आता आपण जर बघितलं की हिमालयाच्या ज्या रांगा आहेत, ज्या ढौलाधार ज्या नावाने ओळखले जातं हिमाचल प्रदेशमध्ये, तीच रांग पुढे उत्तराखंडमध्ये नागतिबा नावाने ओळखले जाते, ठीक आहे. हा पण NCERT मधलाच क्वेश्चन आहे, ठीक आहे. जे ढौलाधार नावाने हिमाचलच्या रिजनमध्ये ओळखली जाते, तीच रांगा ज्या आहेत, हिमालयन ज्या रांगा आहेत, त्या उत्तराखंडमध्ये नागतिबा या नावाने ओळखल्या जातात. तर ही नागतिबा काय आहे, ते हिमालयातील पर्वत रांगा आहे. त्यामुळे 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 31 बघा, सर्वाधिक जैवविविधता पुढीलपैकी कोठे आढळते. 1, काश्मीर व्हॅली, किन्नौर व्हॅली, सायलंट व्हॅली आणि व्हॅली ऑफ फ्लावर. आता बघा की आपल्याला एक्झॅक्ट जरी माहीत नसलं तरी हा अगेन तुम्हाला लॉजिकवर क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. काय लॉजिक आहे की जसजसं आपण विषुववृत्तापासून पोलकडे जाऊ,
ठीक आहे. तसं तसं काय होतं, बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता जी आहे ती कमी होत जाते, हे आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला हे एक्झॅक्ट जर हे प्लेसेस आपल्याला माहिती असल्या की ह्या कुठं आहे, त्या सायलंट व्हॅली कुठं आहे आपल्याला माहिती आहे, केरळमध्ये आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर कुठं आहे, उत्तराखंडमध्ये आहे. किन्नौर कुठं आहे, हिमाचलमध्ये आहे. काश्मीर व्हॅली तर काश्मीरमध्ये आहे. म्हणजेच भारताच्या कन्याकुमारीपासून पश्चिम घाटाच्या त्या टोकापासून जसजसं आपण वर जाऊ तसं रिलेटिव्हली बायोडायव्हर्सिटी काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ह्या लॉजिकवरही हा प्रश्न सुटू शकतो की तिथे एक्झॅक्ट बघण्याची काय आवश्यकता नाही किंवा एक्झॅक्ट माहिती असणं, जरी आपल्याला ही प्लेस जरी माहिती असला आणि हा कन्सेप्ट जरी माहिती असला तरी आपल्याला हा प्रश्न सुटू शकतो. सर्वाधिक जैवविविधता पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे, तर ते केरळमध्ये असायला पाहिजे. तर तिचं नाव काय, सायलंट व्हॅली. 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 32. पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट, राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 10 ऑक्टोबर 2010 साली करण्यात आली, तर हे करेक्ट आहे. ही एक स्टॅट्युटरी आहे, तर ही करेक्ट आहे की ही स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूट आहे. या लवादाचे अध्यक्ष सुप्रीम कोर्टचे सेवानिवृत्त जज किंवा हायकोर्टचे सेवानिवृत्त मुख्य जज असतात, हेही करेक्ट आहे. हे तिन्ही जी विधानं आहेत, ही तिन्ही विधानं करेक्ट आहेत. 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 33 बघा, क्योटो प्रोटोकॉलमध्ये पुढीलपैकी कोणत्या गॅसेसना हरितवायू म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. आता क्योटो प्रोटोकॉल जो आहे आपल्याला माहिती आहे की UNFCCC जी वसुंधरा परिषद झाली होती 1992, ठीक आहे. त्यानंतर 1997 साली, ठीक आहे, ग्रीन हाऊस जी गॅस आहेत, जे हरितवायू त्याचं उत्सर्जन कमी करण्यासाठी काही बाइंडिंग गोष्टी घ्यायला पाहिजेत, त्यासंबंधी जो करार आला किंवा जो प्रोटोकॉल आला त्याला क्योटो प्रोटोकॉल असे म्हणतात. आणि याच्यामध्ये ह्याची अंमलबजावणी कधीपासून झाली, तर 2005 पासून तो अंमलात आला. भारताने कधी हे साईन केलं, तर हे 2002 साली भारताने तो रॅटिफाय केलेला आहे. तर याच्यामध्ये जे 6 गॅसेस आहेत की ते 6 गॅसेसचं प्रमाण जे आहे ते त्याचं प्रोडक्शन जे होतं आहे किंवा ते कमी करणं अपेक्षित आहे. 6 गॅसेस कुठले कुठले आहेत, हे कार्बन डायऑक्साईड करेक्ट आहे. आता बघा, पाण्याची वाफ हा ग्रीन हाऊस गॅस आहे, पण तो क्योटो प्रोटोकॉलमध्ये नाही, त्यामुळे हे नाही आहे. मिथेन आहे, आता सल्फर हेक्साफ्लोराईड आहे, अमोनिया नाही आहे, ठीक आहे. म्हणजे याच्यातले जे हे 3 आहेत आणि हे 3 सोडून आणखी कुठले कुठले आहेत, तर नायट्रस ऑक्साईड एक आहे, ठीक आहे, परफ्लोरोकार्बन आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. ही 6चे 6 जी गॅसेस आहेत ती क्योटो प्रोटोकॉलमध्ये आहेत, ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी जे टाईम फ्रेम होता, ठीक आहे, की 2 टाईम फ्रेममध्ये हे कमी करायचं ठरलं होतं, 2008 ते 12 आणि 2013 ते 2020. पण 2012लाच कॅनडा याच्यातून बाहेर पडला, ठीक आहे. आणि हे काही दुसरं जे आहे, दुसरा पिरियड जो आहे तो क्योटो प्रोटोकॉलचा फेल झालेला आहे आणि आता परत चर्चा 2020 नंतर चालू झालेली आहे. त्यामुळे 33चं उत्तर आहे की पाण्याची वाफ नाही आहे आणि अमोनिया नाही आहे. म्हणजे बी आणि ई सोडून, तर बी आणि ई सोडून आपल्याला कुठं दिसतं, तर पर्याय क्रमांक 4मध्ये दिसतं की तुम्हाला बी आणि ई सोडून आहे, ठीक आहे. तर 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. जोड्या लावा. उजव्या बाजूला काय दिले बघा, डाव्या बाजूला कायद्यांची नावं दिलीत आणि तो कधी पास झाला, म्हणजे वर्ष दिले. वन्यजीव संरक्षण कायदा आहे. आता वन्यजीव संरक्षण कायदा कधी झाला, तर तो 72लाच झालेला आहे, ठीक आहे. सेकंड आहे पर्यावरण संरक्षण कायदा, तो कधी झालेला आहे, तर आपल्याला माहिती आहे तो 86लाच झालेला आहे. जैवविविधता कायदा तो 2002लाच आलेला आहे. जलप्रदूषण कायदा कधी आलेला, तर 1974 साली आलेला आहे, ठीक आहे. तर हे पर्याय आपल्याला कुठं दिसतात, ABCD, तर ते पर्याय क्रमांक 3मध्ये दिसत आहेत, ठीक आहे. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 35 बघा, इकॉलॉजिकल फूटप्रिंटबाबत योग्य विधानाची निवड करा. इकॉलॉजिकल फूटप्रिंट ही ग्लोबल फूटप्रिंटद्वारा विकसित करण्यात आलेली आहे, तर हे करेक्ट आहे. ग्लोबल फूटप्रिंट नावाची संस्था आहे, त्यांनी हे इकॉलॉजिकल फूटप्रिंटचा कन्सेप्ट जो आहे तो दिलेला आहे. 2014मध्ये मानवाची मागणी पूर्ण करण्यासाठी 1.7 पट पृथ्वीची आवश्यकता आहे, तर ही करेक्ट आहे. बेसिकली इकॉलॉजिकल फूटप्रिंट म्हणजे काय, की माणसाची गरज म्हणजे डिमांड जी आहे ती पूर्ण करण्यासाठी जो अर्थचा बायोलॉजिकल रिजनरेशनचा रेट आहे, ठीक आहे, ते फुलफिल करतं का नाही. समजा माणसाचा 1.7 हे 1.7 पट आहे, म्हणजे 1.7 डिमांड आहे, पण अर्थ फक्त एकच तयार करू शकते, ठीक आहे, जे काही रिसोर्सेस आहेत. तर ही जी गॅप आहे, ठीक आहे, ही गॅप आपल्याला इकॉलॉजिकल फूटप्रिंटमधून दिसते. हे पृथ्वीच्या परिसंस्थेवरील मानवी मागणीचे आणि मानवाने वापरलेल्या संसाधनाचे पुनरुत्पादन करण्याची तिची पर्यावरणीय क्षमता याचे मोजमाप म्हणजे इकॉलॉजिकल फूटप्रिंट. ही डेफिनेशन दिलेली जी आत्ता सांगितलेली आहे. 35 तिन्ही जी विधानं आहेत ती करेक्ट आहेत. ग्लोबल फूटप्रिंटद्वारे दिला जातो. 2014ला जेव्हा मेजर केलं होतं ते 1.7 पट होती आणि त्याची व्याख्या दिलेली आहे. तिन्ही विधानं करेक्ट आहेत. 35चं उत्तर आहे
पर्याय क्रमांक 4.